नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दुसऱ्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट जी आहे तर ती आलेली आहे. तिला तुम्ही ओपन करू शकता. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कट ऑफ जे आहेत तर ते बऱ्यापैकी कमी झालेले तुम्हाला दिसतील. एक एक दोन दोन मार्कानं चांगल्या चांगल्या कॉलेजचे कट ऑफ जे आहे तर ते कमी झालेले. जे थोडे कॉलेजेस म्हणजे हे आहेत त्याच्यापेक्षा थोडे डाऊन आहेत, तिथे जास्त कट ऑफ जे आहे तर ते कमी झालेले आहेत. आणि काही विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेले आहेत, पण त्यांना परत सेम कॉलेज जे आहे तर ते मिळालेत. ओके, तर त्यामुळं सगळ्यांना ज्यांना ज्यांना आता कॉलेजेस मिळाले त्यांना खूप खूप शुभेच्छा. कुठलं कॉलेज मिळालं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ज्यांना ज्यांना कॉलेज नाही मिळालं तर त्यांच्यासाठी काय, त्यांनी आता थर्ड राऊंडसाठी वेट करा. थर्ड राऊंडसाठी किती जागा उरतात आणि हे विद्यार्थी कुठलं कुठलं कॉलेज जे आहे तर ते स्वीकारतात, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्यासाठी पुढच्या डेट्स कोणकोणत्या आहेत तर त्या म्हणजे तुम्हाला आहे आता आज समजून घ्या तुमचा राऊंड लागला. ओके, दुसरा राऊंड जो आहे 17 तारखेला लागला. 18, 19 आणि 20 या तारखेला तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला जावं लागेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे झेरॉक्स वगैरे तुम्ही सोबत घेऊन जा, म्हणजे ते काढूनच ठेवा, तुम्हाला लागलच ते. ओके, जेणेकरून पुढे तुम्हाला कामी येईल, ते स्कॅन करून ठेवा आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते घेऊन टाका. मित्रांनो, हा जो राऊंड आहे तिसरा राऊंड, याच्यासाठी फ्लोट नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेटर कॉलेजची अपेक्षा होती, काहींना याच्यामध्ये परत तेच कॉलेज मिळालेलं आहे, पण ठीक आहे, ते त्या कॉलेजवर समाधानी आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण काहींना बेटर कॉलेजेस सुद्धा मिळालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि मित्रांनो, या ठिकाणी 18, 19, 20ला या तारखेला तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज असो तर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर कॉलेजचे काय 10-20 हजार रुपये जे तर ते सोबत घेऊन जायचे. तुम्हाला फीस तुम्ही नंतर पण देऊ शकता, बट तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रिपोर्टिंग करून यायची आहे. 1,000 रुपये जे आहे तर ते तुम्ही सीट कन्फर्म जे आहे तर त्या ठिकाणी जाऊन करून यायचे. मित्रांनो, राहिला प्रश्न, तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला झाला असेल तुमचं ॲडमिशन तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ॲडमिशन जे आहे तर ते करून या. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आता नंबर लागलेला नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्स देण्याची तारीख जी आहे तर ती 21 आणि 22 आहे. या तारखेमध्ये ते जे आहे तर त्यांचा प्रेफरन्स देऊ शकतात, कॉलेजेस जे आहे तर ते टाकू शकतात. आणि 24 तारखेला मित्रांनो तुमचा तिसरा राऊंड लागेल. या व्यतिरिक्त मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, आता इथून पुढे ज्यांचे नंबर नाही लागले सेकंड राऊंडमध्ये पण, तर ते आपल्या काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकतात. आता नेमकाच माझ्या एका काउन्सिलिंगमधल्या विद्यार्थिनीचा मेसेज आला स्नेहलचा, ते म्हणजे दादा पुणे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मिळालं. ओके, धन्यवाद धन्यवाद. बरं चला ठीक आहे. यानंतर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना ही लिस्ट वगैरे सेंड करतो आणि ज्यांना ज्यांना कॉलेज मिळालं सगळ्यांना अभिनंदन. कुठलं कॉलेज मिळालं ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ज्यांना माझं काउन्सिलिंगला ॲड व्हायचं आहे, पुढे चालून स्पॉट राऊंडपर्यंत जायचं आहे, त्यांनी शेतीशाळा नावाचा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देऊन देतो. त्या ठिकाणी 399चं परचेस आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी घ्या. आणि मित्रांनो, माझ्यासोबत जॉईन व्हा, आमच्या गुगल मीटला जॉईन व्हा. आमच्यासोबत गायडन्स जे आहे तर ते मी तुम्हाला शेअर करेल, पुढचं कसं आहे काय आहे, आणि तुम्हाला शेतीशाळाच्या कोर्सेसमध्ये सुद्धा डिस्काउंट देईल. थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल, धन्यवाद.